नमस्कार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण पुन्हा पारडी या गावाला आलेलो आहोत आणि मला एक शेतकरी भेटले की भेंडीचं उत्पन्न ते त्यांच्या शेतातनी भेंडीचं उत्पन्नासाठी प्रसिद्ध शेतकरी आहेत आणि ते भेंडीला सोडत नाहीत. त्याचं नेमकं कारण काय आहे आपण त्यांनाच विचारू. नमस्कार दादा, नमस्कार. आपलं नाव सांगा. रवी श्रीकृष्ण पहाकरा, हां, पारडीचे. पारडी. तर मला एक तुम्ही सांगा की नेमकं जेव्हाही मी पाहतो हो तेव्हा तुमच्या शेतातनी भेंडी जो आहे हो. हे चालूच राहते. चालूच नेमकं राहते. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे डेली माल चालू राहते, हो, आता पैसा येते आणि कमी जागेत उत्पन्न शिल्लक निघते. बरोबर आहे. आता हे हा. जे क्षेत्र आहे हे किती आहे? हे समजा अर्ध्या गुंठ्यात कमी होऊ शकते. अर्ध्या गुंठ्यात. हा, आपण अर्धच पकडा सारखा. बरोबर. तर याची लागवण कधी केली होती मग तुम्ही? आपण किती सोयाबीन काढल्याकडेच लावू. सोयाबीन काढल्या का? हो, तर हे समजा 2 महिने कंप्लेंट सुरू व्हायला लागते. हो, तर मग सुरू झाल्यावर काही आपल्याला डायरेक्ट आता पेरणी लोक टेन्शन नाही राहत. पेरणीपर्यंत टेन्शन. पेरणीपर्यंत. यावर्षी आता चांगला भाव मिळाला हो, तुम्हाला? यावर्षी मस्त 50-60चा भाव मिळाला. 50-60. आता समजा हा हप्ताच गेला आमचा 10-15 ना, हां हां. नाही तर 50-60 लोक आज लोक चालूच राहिला अजून. जवळपास तुम्हाला या अर्ध्या एकरातनी किती उत्पन्न झालं समजा? तरी समजा आपल्याला 60,000 जातं. 60,000. हो. अरे बापरे. तर तुम्ही घरचेच तोडायला आहे का काय? नाही, घरचेच तोडायला. घरचेच तोडायला. यानं असे बोटही फुटतात असं काहीतरी? नाही काही नाही, मोचे घातले की झालं. बरं. कोणत्या कंपनीची आहे मग हे राधा कंपनी आहे एक आणि एक रीता आहे. हे कोणती? रीता रीता मायको कंपनी. मायकोची. हा, दोन्ही व्हेरायट्या चांगल्या. दोन्ही व्हेरायटी चांगल्या. बरं, तर याचं नियोजन काय, फवारणी वगैरे काय काय असं काही? याचे काय आपलं साधे सिंपल फवारणी येतं. साधेशी? हा, आपलं मोनो मारू शकतो आपण, अळीचं एखादं हां हां हां. आणि एखादं माल लागायचं टांडी कापून येते, जे आपण हे डेली फवारतो आपण. बरं. खत वगैरे भाजीपाल्यावर. काही नाही पाहिजे? खत वगैरे आपलं हे 10-20 मारा, एखादं पोते युरिया मारा, कोणतंही समजा एखादं. कोणचं मारा आपण. पण तसं मालाले 10-20 असलं तर माल जास्त निघते. तर सुरुवातीला 2 महिन्यानंतर याचं तोडायला सुरुवात होते. हो, तर जवळपास पहिला तोडा किती किलोपासून चालू होते याचा मग? याचा तोडा पहिला सुरुवातले 20 किलोपासून चालू होते. 20 किलोपासून? हो, 15 ते 20 किलोपासून सुरुवात होते, तर डायरेक्ट 50-60 किलोपर्यंत आरामात चालते. तर किती महिन्याचं पीक आहे समजा हे? हे 3-3.5 महिन्याचं पीक आहे. 3.5 महिन्याचं. हा. म्हणजे चालू झाल्यानंतर चालू 3.5 झाल्यानंतर. महिने. हो, तर तुम्ही बरं नेमकं केव्हाही पाहिलं तुमच्या शेतात नाही तर तुम्ही भाजी भेंडीच राहते. भेंडीच राहते जास्तीत जास्त. तुम्ही म्हणजे भेंडीचेच हे आहे का तुम्ही, फ्रेंड आहे का जसं काय नेमकं? नाही, भेंडीच असं आहे की आपण ते टाटा पैसा सुरू राहते, हा. कोणा कामाला जास्त काम नाही राहत बरोबर. आणि उत्पन्न शिल्लक आहे याच्यात. सोयाबीनपेक्षा तुम्ही भेंडी जास्त काढू शकता. असं असं. आता आपण एकरा सोयाबीन जर लावलं हां. तर तरी 60,000 होत नाही. नाही, तर आज तुम्ही अर्ध्या एकरात आपण अर्ध्या 60,000 रुपये रुपये आपण कमावून काढून बसले. बसलेला. बरं, तर याला तुम्ही घरचेच लोक आहे का मजूर सांगता? नाही, घरचेच. घरचेच. हो, आम्ही दोघंच जण तोडतो, हा. नवरा बायको. बरोबर. डेली 2 घंटे तोडायचे, दुपारून 2 घंटे तोडायचे. असं. तर मग आता हा जो माल आता तुम्ही सोयाबीन निघाल्यानंतर पेरलं समजा, हो तर आता हे कमी याच्यावर आले का आता हे? हो, आता कमी याच्यावर आली. तर आता माल किती सध्या निघून राहिला? 30-35 किलो माल निघते 30-35 किलो हा. माल निघते आता बी. आरामात. तर आता तुम्ही अजून किती दिवस चालवणार याला हे आता पेरणीपर्यंत चालू आपण. पेरणीपर्यंत? हो, आणि मला एक सांगा की आता उन्हाळ्याची वाढत नाही का जसं? नाही वाढते हे, पण जसे की व्हेरायटी राधिका आणि हे ज्या रीता आहे, हां, हे जास्त ऊन झाल्यामुळे वाढली नाही. ते वाढत नाही हा. समजा, है ना? तर पावसाळ्यात नाही भरमसाठ वाढते पण हे. पावसात भरमसाठ वाढते. तर आता फक्त उन्हाळ्यातच याची वाढायची जी मर्यादा क्षमता झाली. आहे, मर्यादा हा. एवढीच राहते आहे ना? एवढीच राहते. तर आता याची जी क्षमता आहे एवढीच राहते आहे ना? हो, एवढीच राहते. आज याची क्वालिटी जी आहे, तुम्ही आता हे घेतलेली आहे, तर याच पद्धतीची क्वालिटी आहे का याच्यापेक्षा अजून चांगली होऊ शकते? नाही, याच्यापेक्षा चांगली होऊ शकते. चांगली होते आहे हो. ना? तर आपल्यावर डिपेंड्स आहे समजा आपल्या फवारणी यावर. वगैरे ते. आणि फवारे हे ते मारले, हम्म, आपण जसे फवारे मारत राहिले तसं माल वाढतो राहते. बरोबर. हो, पण तरी आपण होता एवढे फवारे मारत नाही आपण. तर हे किती बाय कितीच्या अंतरावर लावलेलं आहे? हे आपण 2 बाय समजा 2 बाय 2चा साया आहे हां, आणि हितीवर लावलेला आहे. कितीवरच लावलेलं आहे? हो, तर याला पाट पाणीच आहे ना? पिंगलचं पाट- नाही समजा नाही. का? थोडं नाही, देतात फिंगर चालते ना, आपण चालते लावलं आहे तर ना? चालते, तसं काही नाही. याला
राधिका तर महाग आहे ना हो, हो जे बी 6,000 रुपये किलो आहे. 6,000 रुपये किलो आहे ना. हो. आता 1 किलो आणली, राधिकाच आणली. आता किलोभर लावायची आहे. मग या 2 दिवसात लागून करायची आहे. म्हणजे तुम्ही समजा दुसरं पीक घेतच ना. नाही, दुसरं पीक आहेच, पण आपलं सोयाबीन पण भेंडी डेली आहे. भेंडी दिली आहे. हो. तर भाऊ खरोखर शेतकरी जे आहेत हे भेंडी न सोडणारे शेतकरी आहेत आणि यांनी आपल्याला सांगितलं की बा भेंडी जेवढा पैसा देईल तेवढा पैसा कशातच नाही. कशातच नाही. आपल्या एकराला सोयाबीन आपल्याला होऊ शकत नाही तेवढं. नाही होऊ शकत. जेवढं आपलं या अर्ध्या गुंठ्यात भेंडी झाली बरोबर. तेवढं आपल्याला एकराला सोयाबीन होऊ शकत नाही. आता तुम्हाला यावर्षी भाव भेटले म्हणून हो. का नाही. तसं काही नाही. दरवर्षी दरवर्षी तुम्हाला भेंडीचे भाव हो. म्हणजे मिळतातच समजा. आपल्याला मिळतातच. आणि त्यावेळेस आम्ही ते घरचे तोडणाऱ्या म्हणून आम्हाला मजूर काही वाटत नाही. हां म्हणजे उत्पन्न शिल्लकच दिसते. बरोबर. कारण की मजुरी द्यायचं काम नाही राहत, काही नाही. कास्तकाराला काय सांगू शकाल तुम्ही की बा खरोखर हे तुम्ही भेंडी लावायला पाहिजे का? एखाद्या छोटं क्षेत्र आहे समजा. हो, छोटे क्षेत्रावाल्यांना लावायलाच पाहिजे, कारण की उत्पन्न चांगलं आहे त्याचं. हां आणि विशेष म्हणजे घरचे करणारे असले तर लय परवडते. बरोबर. मजूर लावून परवडत नाही आहे. मजूर राहून नाही कारण की मजूर जर 200 रुपये मतली बाई हां तर 10 किलोच्या वर तोडत नाही. बरोबर. ते किती म्हटलं तुम्ही तिच्या मागं उभं राहू शकता, हां. पण तरी 10 किलोच्या वर तोडत नाही. कारण की त्यामध्ये माझे बोटच फूट राहिले हां हां. तर बचच नाही. तर याच्यातनी मेन मुद्दा हा आहे की बा घरचा जो माणूस आहे करणारा हो. तोडणारा त्याला समजा परवडते. त्याला परवडते. मजुराच्या मजुरीच्या भरोश्यावर भरवशावर नाही परवडत. भेंडी नाही परवडत. नाही. तर आता यावर्षी सर्वापेक्षा जास्त पैसा झाला का कसा काय नाही, यावर्षी तरी मिडियम झाला. असं? हो. नाहीतर तरी बरसात आम्ही शिल्लकच घेतो. असं का? हो. कमी बरसातचे क्षेत्रामध्ये कमी क्षेत्रामध्ये बरसातचं काय तुमचं नियोजन असते मग त्यात? नियोजन फक्त हाच सार आहे आपला. हो. तर फवारणी शिल्लक मारतो आपण. फवारणी शिल्लक. उन्हाळी कसं जास्त ऊन तपते, फवारण्या कमी मारतो आपण. बरोबर. आणि जास्त जर झाला फवारा तर भेंडी वाहू शकते. हम्म. त्याच्यामुळे आपण उन्हाळ्याचा कमी मारतो आपण फवारे. बरं. आणि उन्हाळ्याची आपण 5व्या दिवशी 6व्या दिवशी फवारा मारतो. आता हे उन्हाळा आहे तर आपण 7व्या 8व्या दिवशी मारू राहिलो. आणि मला तर आपल्याला काही कामतर असली नाही. बरोबर. मला चांगलाच आहे. तर पावसाळ्यात याच्यापेक्षा जास्त पैसे हो, होतात जास्त पैसे होतात. एवढ्या क्षेत्रात नाही. हो. तरी सरासरी किती पैसे होतात समजा? तरी पावसाळ्यात समजा 70-80 हजार लोक आपण आरामात जाऊ शकतो. आरामशीर हो, समजा. आरामात. वातावरणावर बी काही असेल ना डिफरन्स की बा आता हे तापमान आहे पावसाळ्याचं समजा एकदम एवढं त्रास नाही, होत नाही. फवारण्या होते ना, कव्हर होते ना. कव्हर होऊन जाते. फवारत कव्हर होऊन जाते. आता गेल्या वर्षी आम्ही उन्हाळ्यात एवढी क्षेत्र लावलं होतं आम्ही. अंकुर लावली होती. तर राधिका आम्हाला पसंत नव्हती तरी आम्ही अंकुर लावली होती. तर अंकुरचा रिझल्ट जास्त आला आम्हाला. अंकुर जरी जास्त हो. आला. पण यावर्षी आम्ही अंकुर पाहिले पण आम्हाला काही भेटली नाही. मार्केटलाच भेटली नाही. मार्केटलाच भेटली नाही. असं 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 का बरं? त्याचा शॉर्टेज आहे काय? काय भेटली त्या शॉर्टकट हाय वाटते. हो ना हो ना. पण ते अंकुर अशी आहे की तिच्यावर बिमारी येत नाही. अंकुरवर. हो. राधिकावर अटॅक हां. म्हणजे कोकळा हे ते चालूच राहते. पण चालूच. अंकुरवर तिच्यावर लय कमी फवारे पाहिजे. असं असं. आणि तिच्यात उत्पन्न शिल्लक म्हणून आहे. आपल्याला भेंडीबद्दल चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद भाऊचा. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.